नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे आयतं रेडीमेड ब्लाऊज आहे आरीवर्कचं आणि याचीवाली मी पेपर कटिंग पण दाखवलेली आहे. प्रिन्स कटमध्ये कशी करायची 34 साईजची आणि ब्लाऊज पीसावर पण कसं कट करायचं हे पण सांगितलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा. तर बघा, मी याचा पहिले दाब चेंज करून घेतलेला आहे, सिंगल दाब लावून घेतलेला आहे, कारण आरीवर्कचा ब्लाऊजला सिंगल दाबनी सोपं जातं शिवायला. तर पहिले मी तो चेंज करून घेतलेला आहे आणि हा पाठीमागचा भाग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्याला कसा शिवायचा तो बघणार आहोत आपण. तर बघा, पहिली गळ्याची आपल्याला उंची मोजून घ्यायची आणि अर्धी ते पाऊण इंच आपल्याला वरती सोडून द्यायचं आहे, कारण आपण जेव्हा शोल्डर दाबतो त्याच्यासाठी. तर बघा, 9.5चा आपला गळा भरतो. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तरवरती पण गळा टाकून घ्यायचा आहे. तर बघा, पूर्ण व्यवस्थित असं अस्तरचं कापड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा मधला भाग पण मोजून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, हा 5.5 इंच भरत आहे आणि आपला 5.5 इंच आपल्याला शोल्डर पण आहे. तर बघा, शोल्डर पण 5.5 आहे, त्याच्यामुळे आपला 2.25चा आपल्याला गळा टाकायचा आहे, म्हणजे शिवून आपला बरोबर 2.5 इंच होऊन जातो. तर बघा, त्याच्यानंतर गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा, इथं गळ्याची उंची पण आपल्याला 9.5 इंच टाकून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला 3 इंच किंवा 2.5 इंच टाकून घ्यायचा आहे. आणि खालचा भाग जो असतो तो गोल राऊंड थोडा जास्त घेतला तरी पण चालतो, कारण गळ्याचा आरीवर्कचा पण भाग थोडा जास्तीचा असतो. तर बघा, जास्तीचा असा गोल घेऊन आपल्याला असा आधी कट करून घ्यायचा आहे. तर बघा, कट करायच्या ऐवजी तुम्ही दोन्हीकडून सुद्धा अशी मार्किंग करून घेतली गोल आकार खडूनी आणि तो पण डायरेक्ट मध्ये घेऊन आरीवर्कच्या ब्लाऊजवर तो ठेवला तरी पण जोडायला सोपं जातं. ते पण केलं तर एकदम योग्य आहे आणि असं केलं तरी पण चालतं. तर बघा, आता जो ब्लाऊज पीस आहे तो आरीवर्कचा, तो आपल्याला असे काठोकाठ अशी आरीवर्कची डिझाईनची आहे ती अशी आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि असा खडूनी मध्ये करून घ्यायचा आहे. तर बघा, हे तिरकं कापड आहे, बघू शकता तुम्ही. खालच्या साईडने पण अर्धा ते 1 इंच असं सुटलेलं आहे आणि इकडच्या साईडने पण असं कापड तिरकं झालेलं आहे. तर बघा, खालचा तो तिरका भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे मध्ये घेतलेला आहे तो मध्ये असा खालीपर्यंत आपल्याला असं ओढून घ्यायचा आहे, खडूनी मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ब्लाऊज पीसाचा अस्तरचं पण मध्ये कळण आणि ब्लाऊज पीसाचं पण मध्ये कळण. तर बघा, जो ब्लाऊज अस्तरचा मध्ये आहे तो पण मध्ये आणि हा पण मध्ये आपल्याला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचा आहे. आणि वरती बाजू आहे ती आपल्याला अर्धा ते पाऊण इंच अशी सोडून द्यायची आहे शोल्डर दाबासाठी. तर बघा, पिना अशा पॅक करून घेतलेल्या आहे मी, इकडे तिकडे सरकू नये म्हणून. आणि आता आपल्याला दमाने अशी टिप मारून घ्यायची. तर बघा, तुम्ही खालून पण टिप मारून घेऊ शकता किंवा वरतून पण टिप मारून घेऊ शकता. तर बघा, आता व्यवस्थित आता आपण काठोकाठ अशी सिंगल दाबणे अशी टिप मारून घ्यायची आहे पूर्ण अशा गोल राऊंडवर. तर बघा, अशा पूर्ण गोल राऊंडमध्ये आता आपल्याला दमाने अशी टिप मारीत चालायचं आहे काठोकाठ. तर बघा, सिंगल दाब नसला तर मी पहिले पण तुम्हाला एक ब्लाऊज आरीवर्कचं शिवून दाखवलेलं आहे, म्हणजे कटिंग पण कशी करायची आणि शिवायचं कसं ते पण मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ते पण तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये मी सिंगल दाब नाही वापरलेला, आपला जो कायमचा दाब असतो तोच मी वापरलेला आहे. तर त्याच्यावर सुद्धा मी आरीवर्कचं ब्लाऊज शिवून दाखवलेलं आहे, कसं शिवायचं ते पण तुम्ही नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, तर ते पण तुम्ही नक्की बघा. आणि लेहंग्याची मी कटिंग आणि शिलाई पण दाखवलेली आहे, लेहंग्यावरचं मी ब्लाऊज पण कटिंग आणि शिलाई पण दाखवलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत मी लेहंगा सांगितलेला आहे, तर तुम्ही त्याला खूप प्रतिसाद दिलेला आहे. तर तुम्ही पूर्ण जो मी व्हिडिओ टाकते त्यालासुद्धा असाच प्रतिसाद द्या आणि सपोर्ट करा. तर बघा, व्यवस्थित अशी आपली टिप मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित हाताने अशी फिनिशिंग देऊन घ्यायची. तर बघा, हे कसं खेचल्यावानी कापड झालेलं आहे, कारण तिरकं होतं ते, त्याच्यामुळे ही तिरकीच अशी कापड असं खेचलेवानी झालेलं आहे. तर बघा, तरी पण मी दमाने व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता कमरेला पण आपल्याला अर्धा इंच अशी सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, आपण उलट करणार आहोत, त्याच्यामुळे मी अशी कमरेला पण टिप मारून घेतलेली आहे. तर तुम्हाला कमरेला विदाऊट पट्टी लावायची असेल कंबरपट्टी तर तुम्ही ती पण लावून घेऊ शकता, फक्त खालची जी टिप आहे ती टिप मारायची नाही. तर बघा, व्यवस्थित अशी हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि जे उरलेलं थोडंसं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता याच्यावाल्या पिना काढून घ्यायच्या आहे आणि अस्तर लेवल आपल्याला असं ब्लाऊज पीसाचं कापड कट करायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला दमाने कट करायचं आहे. तर जी आपण टीप मारली आहे त्या टीप अजिबात आपली कट नाही झाली पाहिजे. कट झाली तर याला जागा नाही राहत आपल्याला टीप मारायला, त्याच्यामुळे हे अजिबात आपल्याला व्यवस्थित दमाने छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा, छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर जिथून ओपन जागा आहे तिथून आपल्याला असं हे कापड आता सरळ करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा, सरळ करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपल्याला कापड आहे त्याच्यावरती आपल्याला पहिले अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे कारण आपल्याला परत याच्यावरती दाबटीप दिल्या जायची नाही, म्हणून आपल्याला याच्यावरती व्यवस्थित गोल राऊंडने आपल्याला याच्यावरती दाबटीप द्यायची आहे दम्माने, म्हणजे हे कापड आपलं व्यवस्थित पॅक होऊन जाईल आणि व्यवस्थित पण म्हणजे दिसन फिनिशिंग पण आपली व्यवस्थित येईल. तर बरं बघा, दम्माने अशी आपल्याला काठोकाठ अशी टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गाळ्यावरती. तर बघा, मी पूर्ण गाळ्यावरती अशी टीप देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता जिथून ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे कापड सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं सरळ कापड करून घ्यायचं आहे.
तर बघा व्यवस्थित असं कापड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला अशी एक टीप मारून घ्यायची आहे, दाबटीप द्यायची आहे कमरेला पण. तर बघा पूर्ण कमरेवरती व्यवस्थित आता आपण टीप देऊन घेऊया. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आता पूर्ण ब्लाऊजवरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अस्तर लेवल आणि ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. उरलेलं जे आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर बघा ह्या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा कटिंग पण टाकलेल्या आहे. 34 साईजची प्रिन्स कट कटिंग टाकलेली आहे आणि शिलाई पण दाखवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आणि खूप सुंदर अशा बोटनेकची डिझाईन पण टाकलेली आहे, बाई डिझाईन पण टाकलेले आहे. बाकीच्या सुद्धा लेस ब्लाऊज डिझाईन पण टाकलेल्या आहे, त्या पण तुम्ही नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्हाला, समजून या पद्धतीने सांगत असते. तर नक्की तुम्ही बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. ब्लाऊज पीसाचं कापड उरलेलं कट करून घेतलेलं आहे आणि याला जेव्हा जेव्हा आपलं ब्लाऊज हे शिवून होईल त्याच्यावरती आपल्याला प्रेस मारून घ्यायची असते. तर बघा आता आपण पायठीमागचे जे टक्स आहे ते मारून घ्यायचे आपल्याला, आणि जे खडे आहे छोटे छोटे ते पण बघूनच आपल्याला दमाने अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मध्येतून 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभं पण 4 इंच घ्यायचं आणि अशी अर्ध्या इंचाची तिरकी टीप मारून घ्यायची आहे आणि हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असे दोन्ही कडचे पण आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे दोन्हीकडचे पण टक्स मारून झालेले, व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. आता ही ब्लाऊज आपण पूर्ण रेडी करून घेणार आहोत. तर बघा मी फक्त पाठीमागचाच भाग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा एकदम सुंदर ब्लाऊज आपला असं रेडी झालेला आहे आणि मी याची शिलाई 550 रुपये घेतलेली आहे शिलाई. आणि तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.